डिजिटल युगात आली ज्ञानाची नवी पहाट. डिजिटल युगात आली ज्ञानाची नवी पहाट. ऑनलाईन शिक्षणाने दिली जगण्याला नवी वाट. आदरणीय अध्यक्षजी, सन्माननीय परीक्षकजी आणि सर्व माझ्या इथे जमलेल्या बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी दिगंबर कोटिबा तरळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातला नवीन, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. ऑनलाईन शिक्षण तारक या विषयाच्या समर्थनार्थ मी माझा विषय मांडणार आहे. एक काळ असा होता की ज्या काळामध्ये शिक्षण घेण्यासाठी विशिष्ट गुरुकडं विशिष्ट विद्यार्थी शिक्षण घेऊ शकायचे. त्यापुढे जाऊन शिक्षण काही जातीपुरते मर्यादित होते. त्याही पुढे जाऊन हे शिक्षण काही श्रीमंत कुटुंबापुरते, शहरापुरते, नामांकित क्लासेसपुरते मर्यादित होते. परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे हे शिक्षण प्रत्येक गाव, पाडा, वस्ती, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक जण या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊ शकतो हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिक्षणामध्ये ही समता आणि समावेशकता निर्माण झालेली आहे. त्याच्याही पुढे जाऊन देश विदेशातील तज्ज्ञ शिक्षकांचे ज्ञान घराघरामध्ये पोहोचलेले आहे. खऱ्या अर्थानं ही ज्ञानाची लोकशाही आहे. प्रत्येक विद्यार्थी हा सारखा गतीचा नसतो, परंतु ऑनलाईन शिक्षणामध्ये मात्र त्या विद्यार्थ्याला त्याच्या गतीनं शिकता येतं. पाहिजे तेव्हा थांबवणं असेल, पुढे नेणं, मागे नेणं, पुन्हा पाहणं, या सर्व गोष्टीमुळं त्या विद्यार्थ्यामध्ये डिजिटल साक्षरता, प्रेझेंटेशन कौशल्य, ई कम्युनिकेशन ही सर्व स्वयंशिक्षणाची कौशल्य वाढीस लागतात. मोठमोठे क्लासेस आहेत, त्याचबरोबर मोठ्या शाळा आहेत, मोठे कॉलेजेस आहेत. याच्यामध्ये जाण्या येण्याचा खर्च असेल, वेळेचा अपव्यय असेल, संगतीचा, रॅकेटचा होणारा वेगवेगळा परिणाम असेल, या सगळ्या गोष्टी या ऑनलाईनमुळं आपणाला टाळता येऊ शकत आहेत असं आपल्या सभोवतालच्या उदाहरणाने आपणाला सांगता येत आहे. वास्तविक पाहता आज समाजामध्ये मोबाईलचा सर्रास वापर सुरू झाला आहे, परंतु त्याच मोबाईलचा सकारात्मक स्वरूपात वापर करून सर्वांना योग्य दिशेकडे घेऊन जाण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर ती ऑनलाईन शिक्षणामध्ये आहे. भारत नेट, डिजिटल इंडिया, स्वयं ॲप, PMWNI अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक, शासकीय अशा योजनांच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण आता हा पैशाविना घेणं शक्य झालेलं आहे. आणि म्हणून गरिबीवर मात करून गरिबीतून बाहेर पडण्याचं ऑनलाईन शिक्षण हे शक्तिशाली साधन आहे. देशामधील वाढती मोठी लोकसंख्या आणि सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं आव्हान पाहता ऑनलाईन शिक्षण हा एक सर्वसमावेशक आणि महत्त्वाचा मार्ग ठरत असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. ज्या ठिकाणी लाईट नाही, ज्या ठिकाणी इंटरनेट नाही, अशाही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण घेणं शक्य झालेलं आहे. त्यासाठी सोलार सिस्टीमचा वापर करून स्वयंप्रभा वाहिन्या असतील, त्याचबरोबर SD कार्ड, प्रीलोडेड टॅबलेट्स, पेनड्राईव्ह क्लासेस या सर्वांच्या माध्यमातून आता ऑनलाईन शिक्षण हे लाईट आणि इंटरनेट शिवाय सुद्धा घेणं शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर ब्लू कट स्क्रीन गार्ड, अँटी ग्लेअर गार्ड, पालक आहे, शिक्षक आहे, स्क्रीन टाईम आहे, योगा आहे, या सर्व माध्यमातून ऑनलाईन शिक्षणामुळं शरीरावर होणारा जो परिणाम आहे तो परिणाम सुद्धा टाळणं आपल्याला शक्य झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण हा शाळेला पर्याय नाही, परंतु शाळेला मजबूत करण्याचं, शाळेला बळ देण्याचं एक शक्तिशाली साधन, महत्त्वाचं साधन म्हणजे ऑनलाईन शिक्षण आहे. थोडक्यात मला एवढंच म्हणायचं आहे की आता शिक्षणाला मर्यादा राहिल्या नाहीत. हे शिक्षण आधुनिक, जिवंत आणि प्रभावी झालेलं आहे. आणि याच शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यामधला विद्यार्थी हा आत्मजागृत, कौशल्ययुक्त आणि जागतिक स्तरावर स्पर्धक बनत आहे. आणि म्हणून ऑनलाईन शिक्षण हे तारक आहे, तारक आहे, तारक आहे. शेवटी जो स्वतःला काळानुरूप बदलतो, स्वतःला अपडेट ठेवतो, तोच यशस्वी होतो. आणि ऑनलाईन शिक्षण हा त्या यशाचा पाया आहे. शेवटी जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे, नगरग्राम आणि वस्ती वस्ती, नगरग्राम आणि वस्ती वस्ती प्रयत्नांचे आम्ही केंद्र करू. परिश्रमाने, पराक्रमाने या भूमीचा स्वर्ग करू, या भूमीचा स्वर्ग करू. धन्यवाद.